नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात सर्वप्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. जेसीबीतून पुष्पवृष्टी करत केले खासदार शरद पवारांचे सोलापुरात जंगी स्वागत. ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले अभिवादन. शहरातील रस्त्यांवर घुमला शरद पवारांचा जय जयकार. सोलापूरच्या विकासासाठी उद्योजकांनी प्रयत्नशील राहावे. सोलापूरकर नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील. शरद पवारांनी आर्यन IT पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी काढले गौरवोद्गार. आणि इंद्रभुवनमध्ये महापालिका आयुक्तांचे कार्यालय ऑगस्ट अखेरपर्यंत होणार स्थलांतरित. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर सप्टेंबर एंडला होणार सुरू. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. शरद पवार यांचे सोलापुरात जंगी स्वागत करण्यात आले. 4 JCBतून पुष्पवृष्टी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी सोलापुरात आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे रविवारी आगमन झाल्यानंतर ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. 4 JCBंचा वापर करून पवार यांच्या वाहन ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. सोलापुरात नवीन IT हब प्रकल्पाचे भूमिपूजन आणि सांगोल्यात शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी पवार सोलापुरात दाखल झाले. विमानतळापासून ते डोणगाव रस्त्यावरील नवीन IT हब प्रकल्प भूमिपूजन स्थळापर्यंत आणि नंतर तेथून मर्याई चौक मंगळवेढा मार्गे सांगोल्यात जाईपर्यंत ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. यात तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला. विशेषतः राष्ट्रवादीत मोठी फूट पडून अजित पवार गट भाजपासोबत सत्तेत सहभागी झाल्याच्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेले शरद पवार हे प्रथमच सोलापुरात आले होते. विमानतळावरून बाहेर पडताच कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी केली होती. हे चित्र त्यांचा वाहन ताफा पुढे जात असताना मार्गावर अनेक ठिकाणी दिसून आले. पवार यांनीही मोटारीतून खाली उतरून स्वागत स्वीकारत अभिवादन केले. तेव्हा पवार यांच्या जय जयकाराने आसमंत दुमदुमून निघाला. डोणगाव रस्त्यावर जात असताना वाटेत पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी 4 JCBंचा वापर करून पवार यांच्या वाहन ताफ्यावर जोरदार पुष्पवृष्टी केली. घोंगडीही देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. यात महिला आणि तरुण कार्यकर्त्यांचा उत्साही सहभाग उल्लेखनीय होता. पवार हे सुद्धा प्रेमाचे स्वागत स्वीकारताना कार्यकर्त्यांच्या गर्दीत सामील होऊन उत्साह वाढवत होते. सोलापूरच्या विकासासाठी उद्योजकांनी प्रयत्नशील राहावे. यासाठी सोलापूरकर नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील असे गौरवोद्गार शरद पवार यांनी आर्यन IT पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी काढले. आर्यन ग्रुपचे चेअरमन मुकुंद जगताप यांनी सोलापुरात IT पार्क सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे आम्ही स्वागत करतो. जगताप यांना एकच सांगतो, तुम्ही आता सोलापूरला आला आहात, इथून परत जायचं नाही. आता इथंच काम वाढवायचंय, येथील हातांना काम द्यायचे. सोलापूरच्या कष्टकरी जनतेच्या पाठिंब्यावर तुमच्या उद्योगाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उद्योजक जगताप यांना सूचित केले. सोलापूर शहराजवळील डोणगाव रस्त्यावर IT पार्कचे भूमिपूजन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक अतुल चोरडिया, सतीश मगर, महेश कोठे, मुकुंद जगताप, स्मिता जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व इतर मान्यवर उपस्थित होते. उजनी धरणानंतर सोलापूरचे चित्र बदलले. ऊस, डाळिंब, द्राक्ष शेतीत सोलापूरने नाव कमावले. उजनी धरणाच्या पाण्यावर आज सोलापूर जिल्ह्यात ऊसाचे मळे फुललेले दिसत आहेत. त्यामुळे राज्यात सर्वाधिक साखर कारखाने हे सोलापूर जिल्ह्यात आहेत. सोलापूर हे वस्त्रोद्योगात मोठे नाव आहे. मी सोलापूरचा पालकमंत्री होतो त्यावेळी लक्ष्मी विष्णू, जाम मिल, नरसिंग गिरजी आदी मोठ्या मिल्स हे सोलापूरचं वैशिष्ट्य होतं. पण आज दुर्दैवाने एकही मिल चालू नाही. कापडी कारखान्यांबरोबरच किर्लोस्कर यांचे एक युनिटही सोलापुरात होतं. जगताप यांनी सोलापुरात एक ग्रुप सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याचे आम्ही स्वागत करतो. मी जगतापांना एकच सांगतो की आता सोलापुरातून जायचं नाही.
तुम्हाला नक्कीच समाधान मिळेल की सोलापूरच्या कष्टकरी नागरिकांनी एक जबाबदारी हाती घेतली तर कोणतेही आढेवेढे न घेता कष्ट करण्यासाठी सोलापूरकर कधी मागेपुढे पाहत नाहीत. त्यांच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. तुमच्या उद्योगाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरला तुम्ही साथ द्यावी. सोलापूरकर तुमच्या पाठीशी उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत, असेही पवारांनी सुचवले. आधीचा त्याचा मोठा धंदा या ठिकाणी आहे. पण सोलापूरचा चेहरा औद्योगिकतेचा निर्णय असेल तर या ठिकाणी आयटीच्या संदर्भाचं काम सुरू करण्याचा संकल्प केला आहे. तो काय अत्यंत झालं तर त्याच्यामध्ये यश मिळालंच पाहिजे. मी ते जसा ते कोठे आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने सांगू इच्छितो की तुम्ही मोठं काम हातात घेतलं, आता मागं जायचं नाही. आणि ज्या पद्धतीनं पुण्याच्या प्रदेशामध्ये ते अनेक ठिकाणी नाशिकसारख्या ठिकाणी ऐकलं तिथलं अर्थकारण हे सगळं बदललं. हीच अवस्था आज नाशिक या ठिकाणी सोलापूरला कशी याची काळजी ही आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. मला आनंद आहे की आज या ठिकाणी महेश कोचंनी श्री सतीश वगर आणि अतुल चोरलिया यांना निमंत्रित केले. सतीश वगर हे शेतीचे फर्जी झाले, परदेशात शिकून आले. जे वगर स्वतः म्हणून जो भाग आज ओळखला जातो तो एकेकाळी ऊसाची शेती असलेला भाग होता. पण पुन्हा स्वर्ग वाढायला लागलं, शेती करणं शक्य नव्हतं. दिवसेंदिवस शेती करणारी माणसं मिळतात आणि त्यावेळेला वगर सत्ता कंपनीची स्थापना करून सतीश वगर यांनी लक्ष घातलं. देशाच्या जगाच्या चांगल्या कंपन्या त्या ठिकाणी आणल्या आणि आज वगर सत्तामध्ये 1,00,000 मुला मुलींना कायमचा रोजगार आयटीच्या क्षेत्रामध्ये मिळाला आणि त्या उत्तमच्या ठिकाणी झालं. अतुल चौधरी यांचा जो अकुलतेचा भाग आहे तिथं 85 नावाचा एक आयटीचा उद्योग त्यांनी उभा केला. शून्याचं केलं, काही त्या ठिकाणी नव्हतं. आज 45 मध्ये 4 लाख मुलं मुली काम करतात. संरक्षितचं बदल त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्ही न्यूयॉर्कमध्ये आहात का आणि अमेरिकेच्या घेतल्या दुसऱ्या शहरामध्ये आहात अशी खात्री आपली असते. आणि त्याचं कारण की आधुनिक अशा प्रकारची उभारणी केली, लोकांना काम दिलं, उत्तम टेक्नॉलॉजी आली आणि त्यामुळं आज पुण्याचं अर्थकारण बदलायला या 2 संस्थांनी अतिशय मोलाची कामगिरी केली. त्यानंतर इथं अनेक संस्था वाढल्या आणि काही लाख लोक आज या आयटीच्या क्षेत्रामध्ये काम करतात. आजचा दिवस सोलापूरच्या भवितव्याचा आणि तरुणांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. सोलापुरात आयटी पार्क सुरू करण्याची संकल्पना महेश कोठे यांनी मांडली. आर्यन ग्रुपला निमंत्रित केले आणि त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली. आर्यन ग्रुपला विचारत होतो की तुम्ही हे आयटी पार्कचे काम कधी सुरू करणार आहात हे आम्हाला सांगा. तेव्हा जगताप यांनी सांगितले की 1 महिन्यात कामाला सुरुवात करण्यात येईल आणि वर्षभरात प्रकल्पाला सुरुवात होऊन काही तरुणांच्या हाताला काम मिळेल, असेही शरद पवार यांनी सांगितले. सोलापूरच्या दृष्टीने जगताप यांनी मोठी जबाबदारी घेतली आहे. पुणे विद्येचे माहेरघर होते तर सोलापूर हे उद्योगाचे माहेरघर. पण मधल्या काळात चित्र बदललं. आज पुणे विद्येचे माहेरघर तर आहेच, पण उद्योग क्षेत्रातही आज पुण्याने मोठे बदल केले आहेत. आयटीच्या क्षेत्रातही देशात आणि जगभरात नाव कमावले आहे, असेही पवारांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी कार्यक्रमात खासदार शरद पवार यांना विशेष सत्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आयटी पार्कचे मुख्य प्रवर्तक महेश कोठे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना शरद पवार यांचे तसेच उद्योजक सतीश मगर आणि अतुल चोरडिया यांचे आभार मानले. मुख्यमंत्री होते, पण असं असताना सुद्धा त्यांनी ते थांबवलं आणि तिथे आयटी पार्कचं परत सुरुवात केली. लोकांना त्या पटलं नाही. पण आज मला वाटतं ते सगळे लोक आज पोटात बोट घातल्याचं राहत नाही. इतकं मोठं युनिट आज मिंजेवाडीमध्ये मगरपट्ट्यामध्ये झालेलं आहे.
आणि हे केवळ फक्त पवार साहेबांच्या आशीर्वादाने झालेलं आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. आर्यन ग्रुपची माझी ओळख झाल्यानंतर मी त्यांच्या बरोबर आम्ही साहेबांना भेटलो. त्याच्या आधी साहेबांनी अतुल चौधरी साहेबांना सुद्धा मला वाटतं यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये बोलवून घेतलं तर आमची बैठक झाली होती. सतीश मले साहेबांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला सोलापूरला IT पार्क करायचं आहे. आणि हे दोघांच्या आमच्या चर्चा झाल्या. आम्ही अतुल साहेबांच्या घरी पण गेलो होतो. आमची बऱ्याच वेळा बैठक झाली, पण त्यावेळेस नेमकं कोविड जस्ट संपलेला होता आणि त्यामुळे वर्क फ्रॉम होमची कथा थोडीशी जास्त होती. म्हणून चोरड्या साहेबांनी सांगितलं की थोडंसं काही IT मध्ये काही आपल्याला सुधारणा करावी लागते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन झाल्यानंतर त्यांचे शासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सांगोला तालुक्यातील कार्यक्रमाला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी स्वागत केले. तदनंतर ते सांगोल्याकडे मार्गस्थ झाले. इंद्रभुवन इमारतीमध्ये ऑगस्ट अखेरपर्यंत महापालिका आयुक्तांचे कार्यालय स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अंतर्गत इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इंद्रभुवन इमारतीतील फर्निचरसह इतर कामे लवकरच पूर्ण करण्यात येत असून ऑगस्ट अखेरपर्यंत महापालिका आयुक्तांचे कार्यालय तेथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात येत असलेल्या इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटरच्या इमारतीच्या उभारणी काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत हे सेंटर सुरू करण्याचा प्रयत्न आहे, असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या अंमलबजावणीसाठी नियंत्रण कक्षाची आवश्यकता होती. त्यामुळे सोलापूर महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या जागेत अभियंता कार्यालयाकडील भांडारगृहाच्या ठिकाणी नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात येत आहे. या इमारतीमध्ये शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात येणारे CCTV, LED दिवे, कचरा संकलन केंद्राच्या गाड्या, पाणी पुरवठा वितरण प्रणाली व स्काडा प्रणाली, ड्रेनेजबाबत तक्रारी, अग्निशमन विभाग, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत येणाऱ्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे निवारण करण्यात येईल. एकाच ठिकाणाहून या सर्व घडामोडींवर देखरेख होणार आहे. या ठिकाणी नागरिकांकरता सोलापूर मनपाकडील पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. या नियंत्रण कक्षामध्ये पाणी व स्ट्रीट लाईट, स्काडा प्रणालीचे नियंत्रण विभाग देखील ठेवण्यात येणार आहे. तसेच शहरातील सुरक्षा व्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील 132 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवणे RCC द्वारे एकत्रित केले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत घंटागाडी तसेच मनपाकडील काही सेवा याद्वारे देण्यात येऊन त्यांचे नियंत्रण केले जाणार आहे. सदर सेंटरचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या सप्टेंबर महिना अखेरपर्यंत सुरू करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिली. सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली यांनी दिली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता समारंभ आयोजित मेरी माती मेरा देश अर्थात माझी माती माझा देश अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने 14 ऑगस्ट रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 9 वाजता जय भवानी सोसायटी आर्किटेक्चर कॉलेजच्या पाठीमागे अमृत वाटिका 75 देशी झाडांचे वृक्षारोपण, सकाळी 10 वाजता सोलापूर महानगरपालिका कॅम्प शाळा लष्कर येथे शिलाफलकाचे उद्घाटन कार्यक्रम आणि पंचप्राण शपथ कार्यक्रम, तसेच सकाळी 11 वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे शहीद जवान माजी सैनिक तसेच स्वातंत्र्यवीरांना वंदन कार्यक्रम, सत्कार समारंभ तसेच पंचप्राण शपथ कार्यक्रम संपन्न होणार आहे. या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभ कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका शीतल तेली उगले यांनी केले आहे. सर्व भारतीय नागरिक गेल्या वर्षभर
देशभरापासून भारतीय स्वातंत्र्याचा 75वा अमृत महोत्सवी उत्सव सोहळा साजरा करतोय आणि या उत्सवाची सांगता जी आहे ती यावर्षी 15 ऑगस्टला होती आहे. त्यानिमित्तानं केंद्र शासन, राज्य शासन यांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये वसुधा वंदन नावाचा कार्यक्रम आहे, ज्याच्यात 75 देशी आपल्या ज्या प्रजाती आहेत त्यांच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. एक शिलाफलक त्याचं अनावरण केलं जाणार आहे, ज्याच्यामध्ये आपला भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा लोगो आहे. याशिवाय माननीय पंतप्रधानांचा एक संदेश आहे आणि आपल्या मातृभूमीसाठी ज्यांनी आपल्या प्राणांचं सर्वोच्च बलिदान दिले अशा वीरांना वंदन केल्याचा एक संदेश त्याच्यावरती आहे. या शिलाफलकाचं आवाहन आम्ही आमच्या कॅम्प शाळेच्या आवारामध्ये करणार आहोत, जेणेकरून एक आपली जी पुढची पिढी आहे, आपले जे विद्यार्थी आहेत, अशी सगळी मुलं मुली रोज तो फलक बघतील आणि त्यापासून प्रेरणा घेतील. याशिवाय आपल्या मातृभूमीसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं ज्यांनी बलिदान केले असे आर्म फोर्सेसमधली लोक असतील किंवा पोलीस विभागातले अधिकारी कर्मचारी असतील, तर शहीद जवान असतील, यांच्या कुटुंबियांचा सन्मान किंवा अशा जवानांचा सन्मान आपण या निमित्तानं 14 ऑगस्टला करणार आहोत. या कार्यक्रमांच्या वेळी एक पंचप्रणची प्रतिज्ञा आपण भारतीय नागरिक म्हणून एक 5 प्रण आपण घेणार आहोत, अशा प्रतिज्ञा केल्या जाणार आहेत. याशिवाय ध्वजारोहण होणार आहे. तर माझी आपणा सर्वांना या निमित्तानं विनंती आहे की भारतीय स्वातंत्र्याचा हा जो एक 75वा सोहळा आहे त्याचा जो समारोप होतोय, या समारोपामध्ये आपण सर्वांनी म्हणजे नागरिक असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा समाजाच्या सर्व घटकांमधले, सगळ्या वयोगटामधले जे नागरिक असतील, लोक असतील, यांनी सर्वांनी सहभागी व्हावं आणि या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारोहाच्या क्षणांचं साक्षीदार व्हावं अशी विनंती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांचे 100 किलो फुले उधळून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा देशाचे नेते खासदार शरद पवार हे सोलापुरात आयटी पार्क उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. बऱ्याच दिवसांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे सोलापुरात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. दरम्यान नजीब शेख यांनी शहरात मोठ्या प्रमाणात डिजिटल फलक लावून शहर राष्ट्रवादीमय केले होते. प्रत्येक चौकाचौकात शरद पवार यांची छवी पाहायला मिळत होती. दरम्यान शरद पवार यांचा ताफा मोदी पोलीस चौकी येथे येताच सरफराज शेख यांच्यासह कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर 100 किलो फुलांची उधळण केली. यावेळी शरद पवार यांनी देखील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून आपला ताफा थांबवला आणि सर्व कार्यकर्त्यांकडून सत्कार स्वीकारला. यावेळी सरफराज शेख, राजू कुरेशी, फारुख मटके, रतिकांत कमलापुरे, अल्ताफ बुरहान, रुपेश जक्कल, इमाम लालका, इलाई शेख, शेरू कुरेशी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वसमत विधानसभेचे लाडके आमदार राजू पाटील नवघरे यांच्यातर्फे मराठवाडा भूषण श्री हरिभक्त परायण अच्युत महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वसमत तालुक्यातील हनुमान मंदिर बाराशिव येथे धोंडे जेवणाचा कार्यक्रम वसमत विधानसभेचे लाडके आमदार राजू पाटील नवघरे यांच्यातर्फे शनिवारी दुपारी 12 वाजता तर मराठवाडा भूषण हरिभक्त परायण अच्युत महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
दोंडे जेवणाची प्रथा ही अनेक वर्षांपासूनची आहे. प्रामुख्याने सासूरवाडीमध्ये जावयाला जेवणाचे निमंत्रण दिले जाते. आहेर करून वाणही दिले जाते. काही ठिकाणी या निमित्ताने आपल्या मित्रपरिवारांनाही जेवणाचे निमंत्रण दिले जाते. मात्र आजपर्यंत एखाद्या राजकीय नेत्याने नागरिकांना व कार्यकर्त्यांना दोंडे जेवण देण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. आमदार राजूभैया नवघरे यांच्या संकल्पनेतून अधिक मासानिमित्ताने बाराशिव हनुमान मंदिर येथे धोंडे जेवण व मराठवाडा भूषण हरिभक्तपरायण अच्युत महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. पूर्ण जिल्हाभरातून असंख्य जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित राहिला. मराठवाडा भूषण हरिभक्तपरायण अच्युत महाराज यांनी या प्रसंगी आपल्या कीर्तनरूपी प्रबोधनाने संतांच्या ज्ञानाचे दर्शन घडवले. संतांचे ज्ञान आजच्याही युगापेक्षा किती प्रगत होते हे संतांच्या अनेक अभंगांचे विवेचन करून या कीर्तनात महाराजांनी दर्शवले. आज या कीर्तनाच्या माध्यमातून संतांचे ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. कीर्तनानंतर धोंडे जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. असंख्य व अमाप जनसमुदायाने धोंडे जेवणाचा आस्वाद लुटला. तेरणा पब्लिक स्कूल उस्मानाबाद येथे शाळेच्या मुख्याध्यापिका माननीय सौ जयश्री चौधरी मॅडम आणि इतर वरिष्ठ मान्यवर यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कला शिक्षक श्री अमोल शिंदे सर यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. तेरणा पब्लिक स्कूल सीबीएसई उस्मानाबाद येथे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री चौधरी व इतर वरिष्ठ मान्यवर यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कला शिक्षक अमोल शिंदे यांनी चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये 3री ते 7वी पर्यंतच्या 300हून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेऊन सुंदर चित्रे काढली. यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन 15 ऑगस्ट 2023 रोजी शाळेत लावण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे शाळेतील व इतर शिक्षक आणि पालक वर्गाकडून कौतुक होत आहे. नळदुर्ग येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त आणि भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा हे अभियान राबविण्यात येत आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वानिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या 76व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने हर घर तिरंगा हे अभियान राबवण्यात येत आहे. नळदुर्ग शहरातही या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक नागरिकांनी 13 ऑगस्ट रोजी आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा ध्वज फडकवला आहे. हे अभियान 15 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत हर घर तिरंगा या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर सन्मानाने तिरंगा ध्वज फडकवावा असे आवाहन केले होते. याला नळदुर्ग शहरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील व्यासनगर येथील भाडे कुटुंबियांनी सकाळी 7 वाजता आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावला. एकुरगावाडी येथील तुळजाभवानी अनाथ अपंग मतिमंद आश्रम येथील 65 अनाथ मुलांचा इनरव्हील क्लबच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. एकुरगावाडी येथील तुळजाभवानी अनाथ अपंग मतिमंद आश्रम येथील 65 अनाथ मुलांचा इनरव्हील क्लबच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. आश्रमशाळेतील मुले अनाथ असल्याने जन्मदिवसाची नोंद नाही. त्यांनाही वाढदिवसाचा आनंद मिळावा याकरता आपल्या इनरव्हील क्लबच्या कोषाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांची मनोमन इच्छा होती की या मुलांचा वाढदिवस साजरा करावा. त्या अनुषंगाने त्यांच्या कल्पनेतूनच मुलांचा आनंद द्विगुणित करण्याकरता 65 मुलांकरता 3 टायर केक मागवण्यात आला. तसेच अधिक मासाचे महत्त्व धोंडेदानालाही आहे. मिळणाऱ्याला खाऊ घालण्यापेक्षा अनाथ मुलांना धोंडेदान करून त्यांचे तोंड गोड करावे अशी सदिच्छा इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा बेबी सरोजा सुकणे यांनी जाहीर केली. धोंडे जेवणाचा भार क्लबच्या अध्यक्षांनी उचलला. धोंडेदानाचे महत्त्व लक्षात घेता इनरव्हील क्लबमधील एक्झिक्युटिव्ह मेंबर शकुंतला पवार यांनीही रोख रूपाने मदत केली. वाढदिवस व धोंडेदानाचे औचित्य साधून क्लबकडून 5 फळांची झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती मेघा बासेटवार, आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक प्लेअर व पूजा बासेटवार, एमटेक इंजिनिअरिंग कॉलेजच्या लेक्चरर यांनी लावली. यावेळी इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष बेबी सरोजा सुकणे, सेक्रेटरी ॲडव्होकेट पियुषा माणिकवार, ट्रेझर प्रतिभा शिंदे, ISO यशोदा जाधव, एडिटर योगिता साठे, CLC सुवर्णा जाधव, एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर
गीता केशव शेट्टी, जयश्री चव्हाण तसेच मनीषा वडदरे, वैष्णवी भोसले, सुनीता शिरगोडे, अंजली नटगिरे, निकिता मेंढोळे आदी सदस्य उपस्थित होते. क्लबच्या कोषाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांचा असा मानस आहे की शक्य झाल्यास दरवर्षी या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यात येईल. इनरव्हील क्लब उमरगाव या आमच्या क्लबच्या ट्रेजरर प्रतिभा शिंदे यांच्या मनात आले की आपल्या मुलांचे तर वाढदिवस होतात, पण या अनाथ आश्रमातल्या मुलांचे वाढदिवस कसं. त्या अनुषंगाने आज शनिवार रोजी या मुलांचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय. साधारण अनाथ आश्रमात 65 विद्यार्थी आहेत. ते 2 विद्यार्थी धरून 65 विद्यार्थ्यांचा आज केक कट करून वाढदिवस साजरा करण्यात आलाय. आमच्या क्लबच्या प्रेसिडेंट सौ बेबी सरोजा सुकणीताई यांचं म्हणणं की खाऊ घालणं हे कोणाला खाऊ घालावं ही सुद्धा हे पाहिजे, जाणीव पाहिजे. मिळणाऱ्याला तर धोंडेदान सगळेच करतात. हो, आज या अनाथ आश्रमातल्या मुलांना धोंडेदान करून त्यांनी अधिक मास साजरा केलेला आहे. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या धोंडेदानाच्या व वाढदिवस साजरा करण्याच्या दिवशी आम्ही 5 फळांची झाडे लावून आजचा कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री वृक्षमित्र अरुण पवार यांचा 52वा वाढदिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनानं पुरस्कार प्राप्त छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री वृक्षमित्र अरुण पवार यांच्या 52वा वाढदिवस साजरा करताना वृक्षमित्र सोमनाथ कोरे यांनी 52 मिठाई बॉक्स तुळजापूर येथील भटक्या गरिबांना त्यांच्या छोट्या मुलांना वाटप केले. यावेळी वृक्षमित्र सोमनाथ कोरे म्हणाले, आमचे मार्गदर्शक वृक्षमित्र गुरु अरुण काका पवार छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त मराठवाडा जनविकास संघ धारूर व पिंपरी चिंचवड संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र श्री अरुण काका पवार यांच्या 52व्या वाढदिवसानिमित्त 52 मिठाई बॉक्सचे आम्ही वाटप केले आहे. काकांच्या समाजसेवेबद्दल करावे तेवढे कौतुक कमीच आहे. आज मी काकामुळे समाजसेवा करायला शिकलो. मला कोणीही सांगितलेलं नाही. काकामुळं काकाचा एक आदर्श घेतला मी. आज आम्ही काकाच्या वाढदिवसानिमित्त 5000 झाडांची वृक्ष लागवड केली आहे वाढदिवसानिमित्त, व त्याला साईडनं जाळे बांबू सगळे सेवा कार्य केलेलं आहे. जोपर्यंत सेवा कार्य चालू आहे. अरुण काकांना आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो व ग्राम दैवत भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की काकांना दीर्घायुष्य लागो. एवढंच मी बोलून माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अरुण काका पवार यांच्या प्रेरणेने मी वृक्ष लागवड करण्यास व संगोपन करण्यास शिकलो. त्यांच्या सहकार्याने मी धारूर गावात ते तुळजापूर बायपास पर्यंत वृक्षाची सेवा नित्यनेमाने करत आहे. या वृक्षाच्या सेवेमुळेच मला फार मोठे समाधान व आनंद मिळत आहे. यावेळी पत्रकार सोमनाथ शेटे बोलताना म्हणाले, आपल्या धाराशिव जिल्ह्यात वृक्षाचे प्रमाण फारच कमी होते, पण धारूर येथील वृक्षमित्र अरुण पवार यांच्या अथक प्रयत्नाने हजारो वृक्षांची लागवड करून त्यांचे योग्य संगोपन करून फार मोठा हातभार लावला आहे. अहोरात्र समाजाप्रती निष्ठा राखणाऱ्या व्यक्तिमत्वाला उदंड आयुष्य लाभो. यावेळी लक्ष्मण कोनाळे, मयूर कोरे, बालाजी काळे, नागेश सरळे, नागेश निंबाळकर, विजय निंबाळकर, दत्ता शिंदे, बळी शिंदे, ऋतुराज कोरे, दत्तात्रय कांबळे, अरबाज सय्यद व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. जेसीबीतून पुष्पवृष्टी करत केले खासदार शरद पवारांचे सोलापुरात जंगी स्वागत. ठिकठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले अभिवादन. शहरातील रस्त्यांवर घुमला शरद पवारांचा जय जयकार. सोलापूरच्या विकासासाठी उद्योजकांनी प्रयत्नशील राहावे. सोलापूरकर नेहमी तुमच्या पाठीशी उभे राहतील. शरद पवारांनी आर्यन IT पार्कच्या उद्घाटनाप्रसंगी काढले गौरवोद्गार. आणि इंद्रभुवनमध्ये महापालिका आयुक्तांचे कार्यालय ऑगस्ट अखेरपर्यंत होणार स्थलांतरित. इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर सप्टेंबर एंडला होणार सुरू. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.